आता आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फेनेरोगेन्स. ठीक आहे, म्हणजेच सपुष्प वनस्पती. तर सपुष्प वनस्पती यांची कॅरेक्टर आहे की दीज प्लांट हॅव द स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन. ओके, म्हणजे प्रजननासाठी दे हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर reproduction and they produce seeds. ठीक आहे, म्हणजे यांच्यामध्ये प्रजननासाठी स्पेशल प्रकारचं स्ट्रक्चर असतं, म्हणजे त्यांना फुलं येतात आणि फुलांमधले जे पुमंग आणि जायंग म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे जे मेल आणि फिमेल पार्ट असतात त्याद्वारे यांचं प्रजनन होऊन नवीन वनस्पती यांच्यात तयार होत असते. म्हणूनच यांना म्हटलेलं आहे दे हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड दे प्रोड्यूस द सीड्स. आणि हे सीड्स सुद्धा प्रोड्यूस करतात, म्हणजे बिया तयार करत असतात. ठीक आहे, त्यानंतर यांच्या बियांमध्ये जे असतं, ओके, यांच्या बियांमध्ये एम्ब्रियो असतो आणि फूड असतं, स्टोर्ड फूड आपण ज्याला म्हणतो. तर ठीक आहे, आणि हे स्टोर्ड फूड जे असतं ते सीड जर्मिनेट झाल्यानंतर एम्ब्रियोची वाढ होण्यासाठी आणि नवीन प्लांट तयार होण्यासाठी त्याला गरजेचं असतं. ठीक आहे, त्यानंतर हे या झाडांना फ्रूट आणि फ्लावर्स पण येतात, फ्रुट्स येतात. ओके, फेनेरोगेन्स मध्ये पुन्हा दोन प्रकारे यांचं डिव्हिजन होत असतं. ते आपण बघितलं, फर्स्ट इज अ जिम्नोस्पर्म अँड सेकंड इज अ एंजिओस्पर्म. ठीक आहे, म्हणजे यांचं फर्दर क्लासिफिकेशन या बेसिसवर होतं की वेदर द सीड, ठीक आहे, हे प्लांट सीड प्रोड्यूस करतात, पण पुन्हा दोन बेसिसवर यांचं डिवायडेशन झालेलं आहे, दोन क्लासेस मध्ये यांचं डिवायडेशन झालेलं आहे. वेदर द सीड हॅव आउटर कव्हरिंग ऑर नॉट. ओके, तर जिम्नोस्पर्म म्हणजे काय की स्पर्म सीड्स ज्या असतात त्या ओपन असतात, यांना कव्हरिंग नसतं. द सीड्स आर नॉट एनक्लोज्ड इन अ फ्रूट अँड सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट. ओके, तर अशा प्रकारे यांचं डिव्हिजन होत असतं. जिम्नोस्पर्मच्या कॅरेक्टर्स आपण बघूयात. जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन प्लांट्स. ठीक आहे, याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मी लिहिणार आहे दीज आर एव्हरग्रीन अँड वुडी प्लांट्स. वुडी म्हणजे काय की यांचं जे खोड असतं ते टणक असतं, हार्ड असतं. ओके, त्यानंतर perennial and woody, their stems are without branches and their leaves forms a crown. Okay, त्याच्यानंतर पेरेनियलचा अर्थ असतो बहुवार्षिक, म्हणजे यांचं जे लाईफ असतं, या प्लांट्सचं जे लाईफ असतं वर्षानुवर्ष ही झाडं जगतात. त्यानंतर लीव्स, ठीक आहे, यांची जी पानं असतात लीव्स फॉर्म्स अ क्राउन लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे, क्राउन म्हणजेच मुकुट. ठीक आहे, मराठीमध्ये मुकुट म्हणतो आपण याला. ठीक आहे, तर याच्या पानांचा असा मुकुट तयार झालेला असतो, पानांची जी रचना असते ती मुकुटासारखी असते. द लीव्ह फॉर्म्स अ क्राउन लाईक स्ट्रक्चर. त्यानंतर फ्लॉवर्स, दीज प्लांट बिअर द मेल अँड फिमेल फ्लॉवर्स ऑन अ डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. जसं की मी सांगितलं जिम्नोस्पर्म म्हणजे ओपन सीडेड, यांना फ्रुट्स येत नाही. मग यांच्या ज्या सीड्स असतात त्या ओपनली कशा झाडावर उगतात, तर यांच्यामध्ये कोन्स असतात. ठीक आहे, कोन किंवा आपण काय म्हणतो त्याला स्पोरोफिल असं आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, तर यांचे जे स्पोरोफिल्स असतात म्हणजे कोन लाईक स्ट्रक्चर जे असतं, मेल आणि फिमेल कोन सेपरेट पानांवरती किंवा सेपरेट भागांवरती येत असतात झाडाच्या, आणि या स्पोरोफिल्स वरती जी काही फुलं येतात मेल आणि फिमेल फ्लॉवर त्यांच्याद्वारे या वनस्पतींमध्ये प्रजनन घडून येतं, रिप्रोडक्शन घडून येतं आणि नवीन प्लांट तयार होत असतो. ओके, दीज प्लांट बिअर द कोन्स ऑर मेल अँड फिमेल स्पोरोफिल्स. Seeds of this plant do not have natural covering. Okay, these plant do not form fruits and therefore called gymnosperm. ठीक आहे, याचं एक्झाम्पल आहे सायकस. तुम्हाला आठवत असेल तर मी सांगते, आपण आता सहलीला गेलो होतो मंगळ ग्रहाच्या मंदिरावरती, तर तिथे जे काही झाडं लावलेले होते त्याच्यामध्ये सायकसचा प्लांट तुम्ही बघितला असेल नक्कीच. ठीक आहे, काही स्टुडंट्सला मी दाखवला होता. तर हा सायकसचा प्लांट
इथे तुम्हाला दाखवलेला आहे. ओके, अशा प्रकारे या प्लांट्सचं स्ट्रक्चर असतं. यांचं बुडी म्हणजेच काय, यांचं खोड जे असतं ते टणक असतं लाकडी. त्याच्यानंतर बहुवार्षिक असतात, एव्हरग्रीन असतात म्हणजे सदाहरित. ठीक आहे. पुन्हा लीव्ह फॉर्म्स अ क्राउन लाईक स्ट्रक्चर. यांच्या पानांचा मुकुट तयार झालेला असतो जसा केळीच्या पानांचा असतो. आणि कोन्स आणि स्पोरोफिल्स. ओके, दे बियर द फिमेल अँड मेल फ्लॉवर ऑन अ डिफरंट स्पोरोफिल ऑफ द प्लांट. ओके, वेगवेगळ्या कोलांवरती मेल आणि फिमेल फ्लॉवर्स त्याचे तयार होत असतात आणि या फ्लॉवर्सद्वारे त्याचं रिप्रोडक्शन होत असतं. पुढे अँजिओस्पर्म. ओके, आता अँजिओस्पर्म म्हणजेच काय, एनक्लोज्ड द सीड एनक्लोज्ड विदिन अ फ्रूट. म्हणजे फ्रूट बिअरिंग जे काही प्लांट्स असतात. ओके, फ्रूट बिअरिंग प्लांट्स आर कॉल्ड एज अन अँजिओस्पर्म. म्हणजे ज्या झाडांना फळे येतात आणि ज्या झाडांचं बी फळांमध्ये बंदिस्त असतं त्याला आपण म्हणतो अँजिओस्पर्म. ओके, तर जसं की मँगो, त्यानंतर वेगवेगळे गुआवा वगैरे, हे सगळे जे असतात ते कशामध्ये असतात, अँजिओस्पर्म या ग्रुपमध्ये मोडतात. ओके, अँजिओस्पर्मचं पुन्हा दोन याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं, मोनोकॉट अँड डायकॉट. ठीक आहे, मी हे पण तुम्हाला सांगितलं. मोनो म्हणजे सिंगल आणि कॉट मीन्स कॉटिलिडन, एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती. तर आपण यांच्यातला डिफरन्स बघूया, जो की या लेसनचा शेवटचा टॉपिक आहे. ठीक आहे, इथे आपला लेसन संपणार आहे. पुढे लास्ट एक टॉपिक आपण बघूया, डिफरन्स बिटवीन मोनोकॉट अँड डायकॉट म्हणजे एकदल आणि द्विदल वनस्पती. ठीक आहे, याचे पण आपण साइडला पॅरामीटर्स लिहून घेऊ जेणेकरून तुम्हाला जे काही डिफरन्स आहेत ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर फर्स्ट पॅरामीटर्स विशेष काही नाहीये, जे काही पार्ट असतात प्लांट्सचे तेच ॲज अ पॅरामीटर मी घेणार आहे. फर्स्ट घेऊया आपण सीड, सेकंड घेऊया लीफ, थर्ड घेऊया रूट, फोर्थ घेऊया स्टेम आणि फिफ्थ घेऊया आपण फ्लावर. ओके, तुम्हाला बुकमध्ये सुद्धा स्पेशल असा चार्ट दिलेला आहे डिफरन्सचा आणि यांच्यातला डिफरन्स तुम्हाला विचारला जातो. हे बघा इथे तुम्हाला दिलेला आहे पेज नंबर 79 वरती. तर बघा सीड, खालीवर पॅरामीटर्स झालेले आहेत, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पहिला आपण बघूया सीड. ओके, मोनोकॉट. मोनोकॉट सीड हॅज अ सिंगल कॉटिलिडन. यांच्या बीला एकच दल असतं. डायकॉट हॅज 2 कॉटिलिडन्स. ओके, हा झाला यांच्यातला पहिला डिफरन्स, पहिला फरक. सेकंड आहे लीफ. याचे लीफ जे असतात, ओके, लीफ मध्ये पॅरलल व्हेनेशन. ठीक आहे, पॅरलल व्हेनेशन आणि यांच्यामध्ये असतं रेटिक्युलेट व्हेनेशन. ओके, आता रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन म्हणजे काय मी तुम्हाला आकृती काढून समजावून सांगते. ठीक आहे, अशा प्रकारे. किंवा बनाना, केळीचं पान तुम्ही बघितलेलंच आहे. ठीक आहे, बनानाचं जे लीफ असतं तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे शिराविन्यास असतो. ठीक आहे, याला म्हणतो आपण समांतर शिराविन्यास, दॅट इज अ पॅरलल व्हेनेशन. म्हणजे ह्या ज्या शिरा असतात त्या कशा असतात, पॅरलल असतात एकमेकांना. ओके, पॅरलल व्हेनेशन. अँड लीफ हॅज रेटिक्युलेट व्हेनेशन, जसं आंब्याचं झाड असतं बघा, सॉरी आंब्याचं पान असतं, याच्यामध्ये अशा प्रकारे शिराविन्यास आढळतो. किंवा पिंपळाचं जे पान असतं तुम्ही बघितलेलं असेल. ठीक आहे, तर या प्रकारे ह्या ज्या वेन्स असतात त्या रेटिक्युलेट असतात. रेटिक्युलेट मीन्स जाळीदार शिराविन्यास. ठीक आहे, तर हा फरक आहे दोघांमधल्या लीव्स मध्ये. पुढे रूट बघू आपण, रूटचा पॉइंट. तर यांचं जे रूट असतं, ठीक आहे, मोनोकॉट हॅज अ फायब्रस रूट. याचे जे रूट असतं ते कसं असतं, फायब्रस टाईपचं रूट असतं. ओके, आणि याचं जे असतं ते प्रायमरी रूट किंवा टॅप रूट आपण याला म्हणतो. ठीक आहे, टॅप रूट आणि फायब्रस रूट म्हणजे इट हॅज प्रायमरी अँड सेकंडरी रूट. आता हे सुद्धा मी तुम्हाला आकृतीच्या साहाय्याने सांगते. फायब्रस रूट म्हणजे तुम्ही कांद्याला बघितलं असेल है ना, कांदा सगळेच बघतात.
इथे याचे जे रूट्स असतात, कांदा किंवा लसणाला खाली असे ब्राऊन कलरचे किंवा गोल्डन कलरचे असे छोटे छोटे मुळं असतात बघा, ठीक आहे. तर याला म्हणतो आपण फायब्रस रूट, केसांसारखी तंतुमय मुळे. आणि टॅप रूट म्हणजे काय, जसं तुम्ही मँगो वगैरे किंवा कुठल्याही एका मोठ्या प्लांटचं जर रूट बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एक प्रायमरी रूट असतं, ओके, एक मूळ असं असतं आणि त्यानंतर याला ब्रांचेस फुटलेल्या असतात अशा प्रकारे. दीज आर सेकंडरी रूट, प्रायमरी रूट अँड सेकंडरी रूट. आणि या अशा प्रकारच्या रूटला आपण म्हणतो टॅप रूट. सो डायकॉट हॅज अ टॅप रूट अँड मोनोकॉट हॅज अ फायब्रस रूट. ओके, हा आहे यांच्या रूट्स मधला डिफरन्स. त्यानंतर आपण बघूया लीफचा डिफरन्स आपण बघितलेला आहे. ओके, त्यानंतर बघूया आपला पॉइंट आहे स्टेमचा. स्टेम, याचं स्टेम कसं असतं, याचं फॉल स्टेम किंवा आपण डिस्क लाईक स्टेम याला म्हणू शकतो, डिस्क लाईक स्टेम. ओके, जसं फॉल स्टेम असतं, फॉल स्टेमचं एक्झाम्पल झालं बनाना. ओके, केळीचं तुम्ही खोड बघितला आहे, ठीक आहे. ऍक्च्युली ते झाडाचं खोड नसतंच, ते फक्त ते स्ट्रक्चर जे तयार झालेलं असतं ते पानांचे जे भाग असतात खालचे, ठीक आहे, ते एकमेकांना टच होऊन ते बनलेलं असतं, ते त्याचं खरं खोड नसतं, ठीक आहे. म्हणूनच याला म्हटलेलं आहे फॉल स्टेम. बनाना एक्झाम्पल दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे यांचं स्टेम जे असतं ते खरं नसतं, ते फक्त दिसायला स्टेम सारखं स्ट्रक्चर असतं पण ते त्याचं रिअल किंवा ऍक्च्युअल स्टेम नसतं. त्यानंतर डिस्क लाईक स्टेम, याचं उदाहरण मी तुम्हाला देते पुन्हा, कांदा, ठीक आहे. कांदा सगळेजण खातात, ओके. कांदा फोडल्यानंतर त्याच्यामध्ये चकत्या असतात बघा, किंवा तुम्ही कांदा जर आडवा कापला तर त्याला अशा इथून जर आपण कट केलं तर अशा प्रकारे त्याचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं, ओके. दिस इज अ डिस्क लाईक स्टेम, कारण हा जो भाग असतो हा काय असतो, हा कांद्याचं स्टेम असतं, ओके. समजतंय तुम्हाला? तर डिस्क लाईक स्टेम म्हणजे मोनोकॉट प्लांट्सचं जे स्टेम असतं ते एक तर फॉल स्टेम असतं किंवा डिस्क लाईक स्टेम असतं, ओके. पुढे आणि आपण डायकॉटचं स्टेम बघूया. तर डायकॉटचं स्टेम जे असतं ते याच्या कंपॅरिझन मध्ये हार्ड आणि रिअल स्टेम असतं, ठीक आहे. हार्ड असतं, वुडी पण असतं, जसं मँगो ट्री वगैरे, ठीक आहे. याचं वुडी स्टेम असतं, हार्ड स्टेम असतं, ओके. पुढे त्याच्यानंतर फ्लावर मधला डिफरन्स आपण बघूया. फ्लावर, मोनोकॉटचं फ्लावर जे असतं त्याला ट्रायमेरस आपण म्हणतो, ठीक आहे. ट्रायमेरस. आणि याचं असतं टेट्रामेरस और पेंटामेरस, ठीक आहे. आता हे टेट्रामेरस आणि पेंटामेरस, ट्रायमेरस काय असतं, तर फ्लावर, तुम्ही कुठलेही फ्लावर बघाल त्याला पाकळ्या ज्या असतात, ठीक आहे. काही फुलांना पाकळ्या ज्या असतात त्या 3 असतात किंवा 3च्या पट्टीमध्ये असतात, जसं 3, 6, 9 अशा पाकळ्या ज्या असतात, ठीक आहे. तर म्हणूनच याला म्हटलेलं आहे ट्रायमेरस, किंवा 3च्या पटीमध्ये पाकळ्यांची संख्या असते. कोणाची? मोनोकॉटच्या फुलाची, ओके. त्यानंतर आपण बघूया डायकॉटची फुलं असतात टेट्रामेरस और पेंटामेरस, म्हणजे ज्या काही पाकळ्या असतात या झाडाला येणारे जे फुलं असतात याच्या पाकळ्यांची संख्या 4 किंवा 5 असते, किंवा 4च्या आणि 5च्या पटीमध्ये ती असते, म्हणून याला म्हटलेलं आहे टेट्रामेरस अँड पेंटामेरस, ओके. कळतंय तुम्हाला? तर इथे आपला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हा लेसन संपलेला आहे, ओके. सगळे टॉपिक्स मी तुम्हाला तोंडी कव्हर करून दिलेले आहेत, ओके. काही प्रॉब्लेम असेल तर ती तुम्ही व्हॉट्सअपवर मला सेंड करू शकता, ओके. आणि मी आता माझ्या मनाचे काही प्रश्न तुम्हाला या लेसन मधले देणार आहे, ते सुद्धा सॉल्व्ह करून तुम्ही मला पाठवायचे आहेत आणि त्याची उत्तरं सुद्धा मी पाठवेल तुम्हाला चेक करण्यासाठी, पण ती काही काळानंतर पाठवेल. तुम्हाला बुक सुद्धा सेंड केलेलेच आहेत, त्यामुळे लाईन टू लाईन लेसन वाचा. इथे मी रेग्युलर आपण जसं शिकवतो त्याप्रमाणे लाईन टू लाईन घेतलेलं नाहीये, ठीक आहे. कारण आपलं पुन्हा रिवाइज होणारच आहे, पण आणि तुम्हाला बुक सुद्धा सेंड केलेल्याच आहेत मी, तर तुम्ही लाईन टू लाईन लेसन वाचायचं आहे. मी जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरं शोधायची आहेत, ठीक आहे. आणि काही प्रॉब्लेम असेल, काही भाग नाही समजला असेल तर मला पुन्हा विचारायचं. इथे मी ऑनलाईन असल्यामुळे सेपरेटली लाईन टू लाईन तुम्हाला लेसन जसं आपण रेग्युलरली घेतो तसा मी घेतलेला नाहीये. फारच छोटा आणि इझी लेसन आहे. जी काही एक्सरसाइज आहे त्याचे क्वेश्चनचे आन्सर सुद्धा तुम्ही शोधायचे आहेत, सोपे आहेत, ओके.
आता मी तुम्हाला या लेसन मधले क्वेश्चन्स जे आहेत ते सांगणार आहेत. माझ्या मनाचे क्वेश्चन्स मी देणार आहे.